आपण जेव्हा एखादं नवीन घर बांधतो किंवा विकत घेतो ना, तेव्हा आपण त्याच्या बांधणीवर किती वेळ खर्च करतो, हो ना? हो, अगदी. म्हणजे पाया भक्कम आहे की नाही, भिंतींना कुठे तडे तर गेले नाहीत ना. नक्कीच. वापरलेलं सिमेंट कोणत्या दर्जाचं आहे, या सगळ्या गोष्टींची आपण अतिशय बारकाईने तपासणी करत असतो. कारण आपल्याला चांगलंच माहीत असतं की एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण इमारत कमकुवत होऊ शकते. अगदी बरोबर. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण ज्या टिपणांचं आणि स्रोतांचं विश्लेषण करणार आहोत, त्यात एक अतिशय विदारक सत्य समोर येतंय. हो. आणि आजचा आपला विषय आहे भावनिक लवचिकतेची रचना किंवा दी आर्किटेक्चर ऑफ इमोशनल रेझिलियन्स. आपण भौतिक गोष्टींचा पाया भक्कम करण्यासाठी जेवढा वेळ देतो, तेवढा वेळ आपण आपल्या स्वतःच्या मनाची किंवा भावनांची रचना समजून घेण्यासाठी कधीच देत नाही. खरं तर बाहेरून बघायला सगळं कसं उत्तम वाटतं. म्हणजे चांगली नोकरी असते, घर असतं, कुटुंब असतं. हं. पण अचानक कुणीतरी एखादा टोमणा मारतं किंवा ऑफिसमध्ये एखादा छोटासा अपमान होतो आणि क्षणात आपल्या मनाची ही सुंदर इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळते. हे असं का होतं? कारण आपण आपल्या करिअरची आणि घराची इमारत अगदी सिमेंट काँक्रीट वापरून उभी करतो. पण आपल्या भावनिक विश्वाचा पाया मात्र आपण पूर्णपणे उघडा टाकलेला असतो. बापरे! म्हणजे आपण स्वतःच स्वतःला असुरक्षित ठेवतो. नक्कीच. उपलब्ध स्रोतांमधील माहितीनुसार दुःख किंवा मानसिक पडझड ही केवळ एक अचानक आलेली भावना नसते. ती एक साखळी प्रक्रिया असते. अच्छा, म्हणजे एकानंतर एक घडणाऱ्या घटना. हो, आपण बाह्य जगातील प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीला आपल्या मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश देतो. जोपर्यंत आपण या भावनांची नेमकी रचना आणि त्यामागील मानसशास्त्र समजून घेत नाही, तोपर्यंत आपण बाहेरून कितीही मजबूत दिसलो तरी आतून कायम कमकुवतच राहतो. मग आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच मानसिक आजाराचं मूळ काय आहे ते शोधून काढूया. या उपलब्ध टिपणांमध्ये मनदुखी होण्याची आणि स्वतःला आतून पोखरून काढण्याची काही प्रमुख कारणे सांगितली आहेत. हो, त्यातलं पहिलं कारण म्हणजे अपेक्षा. हो, पण इथे मला थोडा वेगळा विचार मांडावासा वाटतो. म्हणजे बघा ना, आपण माणसं आहोत, समाजशील प्राणी आहोत. जर मी माझ्या मित्राला अडचणीत मदत केली असेल, तर भविष्यात त्यानेही मला मदत करावी ही अपेक्षा ठेवणं अगदी नैसर्गिक नाही का? नैसर्गिक आहे, नक्कीच नैसर्गिक आहे. मग अपेक्षा ठेवणं हे दुःखाचं कारण कसं काय असू शकतं? अपेक्षा ठेवणं नैसर्गिक असलं तरी स्रोतांमध्ये जो मुख्य मुद्दा मांडला आहे तो त्या अपेक्षेच्या स्वरूपाबद्दल आहे. आपण फक्त अपेक्षा ठेवत नाही, तर आपण आपल्या आनंदाचा आणि मनःशांतीचा रिमोट कंट्रोल पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तीच्या हातात देऊन टाकतो. अरे च्या! म्हणजे रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात? हो ना, त्याने माझ्याशी असंच वागायला हवं होतं, तिने मला समजून घ्यायलाच हवं होतं. या ज्या अटी आपण स्वतःच्या मनाशी घालतो, तिथे खरी अडचण सुरू होते. म्हणजे आपण स्वतःलाच एका चौकटीत अडकवतो. अगदी बरोबर. जेव्हा वास्तवातली एखादी घटना आपल्या मनातील या पूर्वनियोजित कल्पनेशी जुळत नाही, तेव्हा आपला मेंदू त्याला फक्त निराशा म्हणून न पाहता तो एक प्रकारचा भावनिक धोका किंवा अपमान म्हणून स्वीकारतो. बापरे! म्हणजे मेंदू त्याला थेट धोका मानतो. हो, आपण अशा गोष्टींवर आपला आनंद अवलंबून ठेवतो, ज्यांवर आपलं अजिबात नियंत्रण नसतं. दुसऱ्याचं वागणं आपण कसं नियंत्रित करणार? खरंय. म्हणजे आपण स्वतःच आपल्या मनासाठी एक सापळा तयार करत असतो आणि या अपेक्षेच्या जोडीला लगेचच एक अत्यंत घातक सवय येते, जिचा या विश्लेषणात प्रामुख्याने उल्लेख आहे, ती म्हणजे तुलना. तुलना. हा तर आजकालचा सगळ्यात मोठा आजार आहे. अगदी. त्याच्याकडे ही गाडी आहे, माझ्याकडे नाही, किंवा त्याचं आयुष्य किती भारी आहे. आपण सतत स्वतःला दुसऱ्यांच्या तराजूत का मोजत राहतो? पूर्वी जेव्हा मानव जंगलात टोळ्या करून राहायचा, अच्छा, म्हणजे आदिमानवाच्या काळात. होय, तेव्हा त्या टोळीमध्ये स्वतःचं स्थान काय आहे हे जाणणं जगण्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. जर तुम्ही टोळीत सर्वात खाली असाल तर तुम्हाला अन्न मिळायचं नाही किंवा शिकारीपासून संरक्षण मिळायचं नाही. म्हणजे जगण्याची धडपड होती ती. अगदी. त्यामुळे इतरांची स्वतःची तुलना करणं ही मेंदूने जगण्यासाठी विकसित केलेली एक अतिशय प्राचीन यंत्रणा आहे. पण मग अडचण अशी आहे की हजारो वर्षांपूर्वी आपली टोळी फक्त 50 किंवा 100 लोकांची असायची. आता आपण इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातल्या अब्जावधी लोकांशी स्वतःची तुलना करत आहोत. अगदी बरोबर ओळखलात. आधुनिक तंत्रज्ञानाने आपल्या मेंदूच्या या प्राचीन यंत्रणेला अक्षरशः हायजॅक केला आहे. हायजॅक? म्हणजे आपला ताबाच मिळवला आहे. हो, आपण सोशल मीडियावर लोकांचे फक्त सर्वोत्तम क्षण पाहतो. त्यांच्या सुट्ट्या, त्यांच्या गाड्या, त्यांचं यश, आणि त्याची तुलना आपण आपल्या खऱ्या, सामान्य आणि रोजच्या संघर्षांनी भरलेल्या आयुष्याशी करतो.
म्हणजे आपण एका अर्थाने त्यांच्या आयुष्यातील हायलाइट्सची तुलना आपल्या आयुष्यातील बिहाइंड द सीन्स सोबत करत असतो. क्या बात है, अगदी अचूक शब्द वापरलेत. यामुळे मेंदूला सतत असं वाटत राहतं की आपण मागे पडत आहोत आणि त्यातून एक कायमस्वरूपी असुरक्षितेची भावना निर्माण होते. हे बाह्य जगातील कारणं समजण्यासारखी आहेत, पण या टिपणांमध्ये एका अंतर्गत कारणाचाही खूप मोठा उल्लेख आहे: भूतकाळ आणि नकारात्मक विचार. हे खूप महत्वाचं आहे. हे वाचताना मला एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण झाली. अनेकदा आपला स्मार्टफोन अचानक खूप गरम होतो आणि हँग व्हायला लागतो. हो, बऱ्याचदा होतं असं. आपण विचार करतो की मी तर सध्या एकच ॲप वापरतेय, मग असं का होतंय? पण प्रत्यक्षात बॅकग्राऊंडला 20-25 जड ॲप्स सुरू असतात, जे फोनची सगळी मेमरी आणि बॅटरी खात असतात. मनात घोळवणे हे मेंदूच्या बाबतीत तसंच काहीसं नाही का? हे अत्यंत अचूक रूपक आहे. आपण ज्याला ओव्हरथिंकिंग किंवा रुमिनेशन म्हणतो, म्हणजेच एकाच नकारात्मक गोष्टीचा वारंवार विचार करणे, ती प्रक्रिया मेंदूची प्रचंड ऊर्जा शोषून घेते. हां, म्हणजे ते बॅकग्राऊंड ॲपसारखंच काम करतं. अगदी. जेव्हा आपण भूतकाळातील एखादा अपमानाचा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवतो, तेव्हा मेंदूला हे समजत नाही की हा प्रसंग भूतकाळात घडून गेला आहे. म्हणजे मेंदूला काळाचा फरक समजत नाही. नाही. मेंदू तो प्रसंग आत्ता ह्याच क्षणी घडत आहे असं मानून शरीरात कॉर्टिसॉलसारखी तणावाची संप्रेरके म्हणजे स्ट्रेस हार्मोन्स सोडायला लागतो. बापरे, म्हणजे आपला स्वतःचाच मेंदू आपल्या शरीराला त्रास देतो. होय, यामुळे आपली चेतासंस्था सतत एका तणावाखाली राहते आणि या बॅकग्राऊंडला सुरू असलेल्या मानसिक ओझ्यामुळे वर्तमान काळात योग्य निर्णय घेण्याची आपली क्षमता पूर्णपणे घोटून जाते. सुरू असतील तर ते फोर्स क्लोज कसे करायचे, हे थांबवायचे कसे? यावर स्रोतांमध्ये एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सुचवला आहे. कोणता? तो म्हणजे 5 वर्षांचा नियम. जेव्हा जेव्हा वाईट वाटेल किंवा राग येईल, तेव्हा स्वतःला विचारायचं की ही गोष्ट 5 वर्षांनी महत्वाची असेल का? पण मला इथे या नियमाला थोडं आव्हान द्यावंसं वाटतं. सांगा ना. समजा एखाद्याची नोकरी अचानक गेली किंवा व्यवसायात मोठं नुकसान झालं. अशा वेळी 5 वर्षांनी याला काय महत्त्व असेल का? हा विचार उद्याचा घरभाडं भरायला थोडीच मदत करणार आहे. तुमचा मुद्दा रास्त आहे. मला वाटतं हा नियम म्हणजे वास्तवापासून पळून जाण्याची एक प्रकारची अवास्तव सकारात्मकता किंवा टॉक्सिक पॉझिटिव्हिटी नाहीये का? हा खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात. पण या नियमाचा उद्देश वास्तवातील गंभीर संकटांकडे दुर्लक्ष करणे हा अजिबात नाहीये. अच्छा, मग नेमका काय उद्देश आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर घराला आग लागलेली असताना हा नियम वापरायचा नाहीये. हा नियम भावनिक प्रथमोपचारासाठी आहे. भावनिक प्रथमोपचार म्हणजे फर्स्ट एड? हो, जेव्हा रस्त्यावर कोणीतरी आपली गाडी ओव्हरटेक करतं, ऑफिसमध्ये कोणीतरी एखादा खोचक ईमेल पाठवतं किंवा किराणा दुकानात कोणीतरी रांगेत पुढे घुसतं, अशा क्षुल्लक गोष्टींमुळे जेव्हा आपण प्रचंड संतापतो, तेव्हा आपला ॲमिग्डाला सक्रिय होतो. ॲमिग्डाला हे काय असतं? ॲमिग्डाला ही आपल्या मेंदूची अलार्म सिस्टम आहे आणि ती सक्रिय झाली की आपली तार्किक विचार करण्याची क्षमता बंद पाडते. म्हणजे त्या क्षणी आपल्या मेंदू त्या छोट्याशा गोष्टीलाच आयुष्यातलं सर्वात मोठं संकट मानू लागतो का? अगदी तसंच. आणि 5 वर्षांचा नियम हा त्या ॲमिग्डालाला शांत करण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा आपण स्वतःला विचारतो की 5 वर्षांनी याचा काही फरक पडणार आहे का, तेव्हा आपण मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला पुन्हा जागृत करतो. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे जो भाग तार्किक विचार करतो तो? होय. आपण त्या भावनांच्या वादळातून बाहेर पडून परिस्थितीकडे एका विस्तीर्ण दृष्टिकोनातून, ज्याला आपण हेलिकॉप्टर व्ह्यू म्हणता येईल, तसं पाहू लागतो. म्हणजे वरून परिस्थितीचा आढावा घेतल्यासारखं. बरोबर. एकदा का मेंदूला समजलं की हा जीवघेणा धोका नाही, की मग तो शांत होतो आणि आपल्याला त्या परिस्थितीवर अधिक चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया देण्याची संधी मिळते. हे समजायला खूप सोपं आणि तर्कशुद्ध वाटतं. पण पुन्हा एक व्यावहारिक अडचण येतेच. ती कोणती? जेव्हा संतापाने किंवा दुःखाने डोक्यात अक्षरशः आग लागलेली असते, तेव्हा असा कोणताही तात्विक विचार सुचत नाही. अशा वेळी हा नियम आठवणही कठीण असतं. हे अगदी खरं आहे. रागाच्या भरात नियम आठवत नाहीत. आणि म्हणूनच या विश्लेषणात फक्त विचारांवर अवलंबून न राहता काही प्रत्यक्ष शारीरिक सवयी आणि कृतींवर भर दिला आहे. कारण विचारांची कोंडी फोडण्यासाठी अनेकदा शरीराची हालचाल जास्त प्रभावी ठरते, असं यात म्हटलं आहे. अगदी बरोबर. जेव्हा शरीरात तणावाची रसायने भिनलेली असतात, तेव्हा फक्त विचार बदलून चालत नाही, तर त्या रसायनांना शरीराबाहेर काढण्यासाठी कृती करावी लागते. आणि यातला पहिला उपाय तर खूपच सोपा सुचवलाय. हो,
तो म्हणजे सोशल मीडियाचा वापर कमी करणे. आपण सुरुवातीला जो तुलना करण्याचा मुद्दा पाहिला, ती तुलनेची मशीनच आपण आधी बंद केली पाहिजे. नक्कीच, पण सोशल मीडिया बंद केल्यावर जो रिकामा वेळ मिळतो तो कसा वापरायचा? इथे स्रोतांमध्ये एक अत्यंत प्रभावी पण साधा वाटणारा उपाय सांगितला आहे. तो म्हणजे दररोज किमान 15 मिनिटे चालणे, वॉकिंग. हो, आणि हा उपाय खूप वैज्ञानिक आहे. मला याच उपायाबद्दल प्रचंड कुतूहल आहे. म्हणजे मनावर एवढं प्रचंड ओझं असताना फक्त 15 मिनिटे पाय हलवल्याने किंवा चालल्याने एखाद्या गंभीर मानसिक कोंडीतून मार्ग कसा काय निघू शकतो? शारीरिक हालचालीचा आणि मानसिक हलकेपणाचा इतका थेट संबंध कसा? यामागे अतिशय सुंदर असं जीवशास्त्र आहे. जेव्हा आपण चालतो तेव्हा प्रामुख्याने 2 गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे द्विपक्षीय उत्तेजन किंवा बायलॅटरल स्टिम्युलेशन. बायलॅटरल स्टिम्युलेशन म्हणजे शरीराच्या दोन्ही बाजूंचं? हो, जेव्हा आपण डावा आणि उजवा पाय आळीपाळीने पुढे टाकतो तेव्हा आपल्या मेंदूचा डावा आणि उजवा भाग आळीपाळीने सक्रिय होतो. अरे वा, म्हणजे चालण्याचा थेट मेंदूवर परिणाम होतो? होय, मानसशास्त्रानुसार ही प्रक्रिया मेंदूतील साठवलेला भावनिक तणाव विरघळवण्यास प्रचंड मदत करते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या डोळ्यांची हालचाल. डोळ्यांची हालचाल म्हणजे चालण्याचा आणि दृष्टीचाही संबंध आहे? नक्कीच आहे. जेव्हा आपण ताणतणावात असतो किंवा स्क्रीनवर बघत असतो तेव्हा आपली दृष्टी एका छोट्याशा बिंदूवर केंद्रित झालेली असते. म्हणजे आपण एकाच जागी बघत असतो. हो, पण जेव्हा आपण बाहेर मोकळ्या हवेत चालतो तेव्हा आपली दृष्टी विस्तीर्ण होते, ज्याला आपण पॅनोरॉमिक व्हिजन म्हणतो. आपण झाडे, आकाश, आजूबाजूचा परिसर पाहतो. अच्छा. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपली दृष्टी अशी विस्तीर्ण असते तेव्हा मेंदूला असा संदेश जातो की आजूबाजूला कोणताही धोका नाही, सर्व काही सुरक्षित आहे. बापरे, खूपच भारी आहे. म्हणजे दृष्टी बदलली की मेंदूचा अलार्म बंद होतो. अगदी तसंच. हा संदेश मिळताच मेंदूची अलार्म सिस्टम बंद होते. म्हणूनच फक्त 15 मिनिटांच्या चालण्याने विचारांचे ते अडकलेले लूप खऱ्या अर्थाने तुटते आणि मन हलके होते. किती अद्भुत आहे हे. म्हणजे चालणं हे फक्त शरीरासाठी नाही, तर मेंदूला सुरक्षित असल्याची जाणीव करून देण्यासाठी आहे. आणि याच धर्तीवर जर्नल लिहिणे म्हणजे डायरी लिहिणे किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलणे हे उपाय देखील काम करत असावेत. हो, तेही खूप प्रभावी आहेत. कारण जेव्हा आपण आपले विचार कागदावर उतरवतो किंवा बोलून दाखवतो तेव्हा ते विचार आपल्या डोक्याबाहेर पडतात आणि आपण त्यांच्याकडे त्रयस्थपणे पाहू शकतो. अगदी तसंच. पण आपण हे सगळे बाह्य उपाय करत असू, रोज 15 मिनिटे चालत असू, सोशल मीडियापासून दूर राहत असू, डायरी लिहित असू, पण जर या सर्वांच्या मुळाशी आपण आपल्या स्वतःशीच अतिशय वाईट पद्धतीने बोलत असू, तर या सगळ्या कृती व्यर्थ ठरतात. हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा म्हणजे स्वस्वीकृती किंवा स्वतःला स्वीकारणे. हो, कारण अनेकदा आपण बाहेरच्या जगाशी लढत असतो, पण आपला सर्वात मोठा शत्रू आपल्याच डोक्यात बसलेला असतो. बरोबर. आपण स्वतःलाच सांगत असतो की मी कोणत्याही कामाची नाही, माझ्यातच काहीतरी खोटं आहे. मला सांगा, आपण इतरांना सहज क्षमा करतो, त्यांच्या चुका समजून घेतो, पण स्वतःबद्दल मात्र आपण इतके कठोर का असतो? कारण मानवी मेंदूचा कल मुळातच नकारात्मक गोष्टींकडे जास्त असतो. याला निगेटिव्हिटी बायस म्हणतात. निगेटिव्हिटी बायस. हो, आपला मेंदू नकारात्मक विचारांसाठी व्हेल्क्रोसारखं काम करतो. म्हणजे ते विचार घट्ट चिकटून राहतात. पण सकारात्मक विचारांसाठी तो टेफ्लॉनसारखं काम करतो, म्हणजे ते विचार सहज निसटून जातात. अरेच्या, म्हणजे हे निसर्गतःच असं आहे. हो, म्हणूनच जेव्हा आपण स्वतःला वारंवार दोष देतो तेव्हा आपण मेंदूमधील नकारात्मकतेचे मार्ग अधिक रुंद आणि पक्के करत असतो. मग हा मार्ग बदलायचा कसा? स्रोतांमध्ये असं सुचवलं आहे की दररोज स्वतःला सकारात्मक शब्द सांगावेत, जसे की मी पुरेसी आहे, मी चांगली आहे. पण पुन्हा एकदा, हे फक्त स्वतःची समजूत काढण्यापुरतं मर्यादित नाहीये का? वरवर पाहता ते तसं वाटू शकतं, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वतःशी सकारात्मक संवाद साधणं हे न्यूरोप्लास्टिसिटीचा एक भाग आहे. न्यूरोप्लास्टिसिटी. हो, म्हणजे मेंदूची बदलण्याची क्षमता. जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक स्वतःला सांगता की मी पुरेसा आहे, तेव्हा तुम्ही हळूहळू त्या निगेटिव्हिटी बायसला छेद देत असता. म्हणजे आपण नवीन रस्ते बांधतोय मेंदूत. होय, तुम्ही बाह्य जगाकडून मिळणाऱ्या मान्यतेची आणि कौतुकाची गरज कमी